नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की इंडक्टिव्ह इफेक्टचे ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये आपण ऍसिडिटी पाहिली होती, बरोबर आहे. तर ऍसिडिटी आपली सगळी संपली होती आणि आज आपण पाहणार आहोत की बेसिसिटी काय असते आणि जे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे त्याचे ऍप्लिकेशन म्हणजे आपली बेसिसिटी आहे. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या होत्या आपण की स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, स्टॅबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साइड, स्टॅबिलिटी ऑफ कार्बन अनायन, देन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स, राईट. And now come to the basicity. Okay, so firstly म्हणजे आपल्याला आज बघायचं काय की जसं आपण ऍसिडचं क्लासिफिकेशन बघितलं सेम टू सेम आज पण तसंच काय करायचं आपल्याला बेसचं क्लासिफिकेशन बघायचं. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ बेसिस, क्लासिफिकेशन ऑफ बेसिस. आता जसं आपण ऍसिडचं बघितलं होतं अरेनियस ऍसिड बेस थेअरीनुसार ऍसिड, ठीक आहे, तेच सेम टू सेम काय असणार अरेनियस बेस पण असणार. त्याच्यानंतर ब्रॉन्स्टेड लॉरी बेस, थर्ड वन होता आपला लेविस ऍसिड. ठीक आहे, सेम टू सेम इथं पण तेच प्रकार असतील, फक्त त्यांच्या डेफिनेशन मध्ये काय चेंज होतो बघा ऍसिड आणि बेसच्या. ठीक आहे, तर बघा पहिला आहे आपला अरेनियस बेस, दुसरा आहे आपला ब्रॉन्स्टेड लॉरी बेस आणि तिसरा आहे लेविस बेस. ठीक आहे, मग आता तिघांमध्ये काय फरक आहे आणि तिघांचं डेफिनेशन काय की अरेनियस बेस काय असतो, ब्रॉन्स्टेड लॉरी बेस काय असतो आणि लेविस बेस काय असतो. ठीक आहे, लक्ष द्या इकडं बघ. अरेनियस बेस म्हणजे काय, द सबस्टन्सेस which gives OH minus ion when dissolved in water. वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर जे OH मायनस आयन देतात त्यांना आपण बेस म्हणतो. एक्झाम्पल मध्ये बघा, एक्झाम्पल मध्ये तुमचा NaOH हा बघितलंय सगळा CaOH ट्वाइस, यांना जर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर OH मायनस आयन्स देतात. ठीक आहे, ब्रॉन्स्टेड लॉरी बेस काय असतो बघा. ब्रॉन्स्टेड ऍसिड आपण काय म्हणलो होतो की जो H प्लस म्हणजे प्रोटॉन डोनेट करतो त्याला आपण ब्रॉन्स्टेड ऍसिड म्हणत होतो. आता ब्रॉन्स्टेड बेस काय असणार आहे की जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण काय म्हणतो ब्रॉन्स्टेड बेस म्हणत असतो. द सबस्टन्सेस which accepts H प्लस आयन, नाहीतर त्याला आपण काय म्हणतो प्रोटॉन, इज नोन ॲज ब्रॉन्स्टेड लॉरी बेस. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, हा तुमचा NH3 आहे. ठीक आहे, याच्यासोबत जर तुम्ही ऍसिड रिॲक्ट केले किंवा H प्लस वाला सोल्युशन जर रिॲक्ट केलं तो काय करतो H प्लस काय करतो तो ऍक्सेप्ट करत असतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो ब्रॉन्स्टेड लॉरी बेस. सगळ्यांचं जवळपास एकच आहे, या दोघांचं जवळपास एकच आहे. ठीक आहे, तर लेविस बेस म्हणजे काय, लेविस ऍसिड काय म्हणलो होतो आपण की जे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो त्याला आपण लेविस ऍसिड म्हणतो. मग लेविस बेस काय करतो, जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला आपण काय म्हणतो लेविस बेस म्हणत असतो. द सबस्टन्सेस ऑर द स्पेसीज which donates lone pair of electrons is called लेविस बेस. आता लेविस बेस आता एक्झाम्पल मध्ये बघा, जर आपल्याकडं NH3 असेल त्याच्याकडे असते लोन पेअर आणि जर त्याच्यासोबत जर BH3 जर असेल तर आपण याला काय म्हणतो लेविस ऍसिड म्हणत असतो. ठीक आहे, आणि NH3 ला काय म्हणतो लेविस बेस. कारण काय होतं इथे याच्याकडे एक MTP ऑर्बिटल प्रेझेंट असते. आपण बघितलं होतं इलेक्ट्रोफाइल मध्ये काय होतो BH3 येतो. ठीक आहे, तर हा जी लोन पेअर आहे नायट्रोजन वाली ती कोणाला देतो, नायट्रोजन बोरॉनला देत असतो. बोरॉनला जशी लोन पेअर दिली यांच्यामध्ये काहीतरी कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होतो. ठीक आहे, एक बॉन्ड तयार होतो. तेच मग आता हे लोन पेअर जर डोनेट करत असेल तर ह्याला म्हणतो लेविस बेस आणि जो ऍक्सेप्ट करतो त्याला लेविस ऍसिड म्हणत असतो. ठीक आहे, तर हे झालं क्लासिफिकेशन. बघा एकदम सोपं आहे. OH मायनस देणारा, H प्लस ऍक्सेप्ट करणारा आणि दुसरा गोष्ट काय शेवट्याचं की लोन पेअर डोनेट करणार. हे क्लासिफिकेशन झालं बेसचं. आता बेसची जी स्टॅबिलिटी असते ती कशी डिफाईन होते बघा. जनरली जे बेस असतात, आता आपल्याला डेफिनेशन कोणती ग्राह्य धरून चालायचं आहे, तर जे आपली डेफिनेशन आहे जे आपण व्हॅलिड कन्सिडर करतो ती बेस म्हणजे काय, द स्पेसीज
the species which donates lone pair of electron and accepts proton is known as बेस. ठीक आहे. आता हे झालं बेस. मग आता एखादा बेस आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक बेस आहे, तर आपण काय करू, CH3NH2 आहे, हा बेस आहे. फॉर एक्झाम्पल याच्याकडे नायट्रोजनकडे लोन पेअर प्रेझेंट आहे, तो आता बेस आहे असं कन्सिडर करू. मग या बेसला जर H+ दिला किंवा यानं एखाद्या H+ आयनवर अटॅक केल्याच्या नंतर काय होतं, एक कंपाऊंड तयार होतो, त्याला अमोनियम सॉल्ट म्हणत असतो आपण. ठीक आहे. बघा आता काय होईल, CH3 होता, इथं N ऑलरेडी 2 हायड्रोजन नायट्रोजनकडे प्रेझेंट होते आणि परत एक हायड्रोजन ऍक्सेप्ट केला लोन पेअर देऊन, तर नायट्रोजनवर येतो पॉझिटिव्ह चार्ज. आता काय झालं हे बघा, 4 बॉन्ड केले, करतो 3 बॉन्ड, पण झाले 4, एक्स्ट्राचा बॉन्ड झालाय, त्याच्यामुळे लोन पेअर कमी पडले, तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज झाला. बरोबर. आता हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे, आता याला आपण काय म्हणतो, बेस. ठीक आहे. आणि बेस पासून पॉझिटिव्हली चार्ज जर स्पेसिस तयार होत असेल, त्याला आपण म्हणत असतो कॉन्जुगेट ऍसिड. काय म्हणत असतो, जसं आपण ऍसिडचा कॉन्जुगेट बेस बघितला, आता बेसचा काय असतो, कॉन्जुगेट ऍसिड असतो. याला काय म्हणतो आपण, कॉन्जुगेट ऍसिड. आता कॉन्जुगेट ऍसिड म्हणजे काय होणार, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार, ते 4 बॉन्ड तयार करणार. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेट ऍसिड. आता कॉन्जुगेट असं ते अमीन आहेत, बरोबर आहे. तर आता अमीन्सचे काय प्रकारचे आहे, जसं की अमोनिया, प्रायमरी अमीन, सेकंडरी अमीन, टर्शरी अमीन. ठीक आहे. 4 प्रकारचे आहेत. सगळ्यात पहिले बघा, अमोनिया जर पकडला, NH3, दुसरा आहे आपला R. आता एक अल्काइल ग्रुप कन्सिडर करू आपण, RNH2, त्याच्यानंतर RNHR, त्याच्यानंतर तिसरा जो आहे आपला RNRR, टर्शरी. ठीक आहे. याच्याकडे पण लोन पेअर आहे, याच्याकडे पण लोन पेअर आहेत, सगळ्यांकडे काय काय एक एक लोन पेअर प्रेझेंट आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्यांना सगळ्यांना एक H+ द्यायचा आहे. ठीक आहे. तर एक H+ दिल्याच्या नंतर काय होईल बघा, नायट्रोजन, आता इथं किती H होतील, 4 H होतील. ठीक आहे. आणि कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज. इथं पण सेम टू सेम काय होईल, RNH आणि हे एक्स्ट्रा वाला आलेला H, त्याच्यावर पण परत पॉझिटिव्ह चार्ज. इथं पण काय होईल मग, RNRH आणि एक्स्ट्रा वाला एक H, पॉझिटिव्ह चार्ज. ओके. आता याच्याकडे जर एक H+ दिला, तर काय होणार, इथं हा जे लोन पेअर आहे ते काय होईल, एक H+ ऍक्सेप्ट करेल. बरोबर. आता बघा, आता सगळे नायट्रोजन आहेत आपल्याकडे 4 आणि त्यांच्या सगळ्यांवर एक एक पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. आता मला एक सांगा तुम्ही, पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे आपली इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहे. मग इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस कधी स्टेबल होते, जर त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप्स जर प्रेझेंट असतील तर. मग आता मला एक सांगायचं, इथं H आहे, आपण H ला काय म्हणतो, इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार, की त्याचा जो इफेक्ट असतो तो 0 इफेक्ट असतो, आहे का, त्याचा इफेक्ट 0 असतो. इथं तुमच्याकडे एक I आहे, तो पण इलेक्ट्रॉन डोनेट करत आहे, म्हणजे नायट्रोजनला स्टेबल करत आहे. त्याच्यानंतर इथं बघा, इथं 2 जण I आले आहेत, इथं 2 जण काय करत आहेत, इलेक्ट्रॉन डोनेट करत आहेत नायट्रोजनला. आणि इथं जर पाहताल तुम्ही, इथं I आहे, इथं I आहे, आणि इथं पण कसं आहे, प्लस आहे. तर 3 ठिकाणी I आहे, इथं 2 ठिकाणी, तर 1 ठिकाणी, इथं 0 ठिकाणी. बरोबर. मग आता पॉझिटिव्ह चार्जला जर स्टेबल करायचं असेल, तर अल्काइल ग्रुप जास्त असले पाहिजेत किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स प्रेझेंट असले पाहिजेत. मग इथं या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स जास्त आहेत. कशामध्ये, 3 डिग्री अमीन्स मध्ये. मग मला एक सांगा, आता पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल होत आहे की नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करत आहेत ते बाकीचे अल्काइल ग्रुप्स, आणि त्याला काय करत आहेत, स्टेबल करत आहेत. तर आता हे जे स्टेबल झालंय, तर जसं आपण ऍसिड साठी बोललो होतो, की जर कॉन्जुगेट बेस जेवढा जास्त स्टेबल, तेवढीच काय असते, त्या ऍसिडची ऍसिडिटी असते. आता मी इथं म्हणतो की जेवढा तुमचा कॉन्जुगेट ऍसिड स्टेबल, तेवढी त्या बेसची बेसिसिटी जास्त. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं बघा, आता हा काय झाला, सगळ्यात जास्त स्टेबल. इथं लिहू आपण, स्टेबिलिटी ऑफ
कॉन्जुगेट ऍसिड. ठीक आहे, आता मी डायरेक्टली लिहितो, एवढं मोठं काढत बसत नाही. ठीक आहे, त्याची ऑर्डर लावू आपण एक. NH(R3) पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर आहे H2NR पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर आहे H3 विथ R2 पॉझिटिव्ह, आणि इकडे शेवटी येतो आपला NH4 पॉझिटिव्ह, NH4 पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता हे सगळे झाले, हेच फक्त असे शॉर्ट मध्ये लिहिलेले आहेत. तर हे जास्त स्टेबल झाला कॉन्जुगेट ऍसिड, याच्यानंतर हा हा आणि हा. तर असा का झाला, अल्काइल ग्रुप जास्त असल्यामुळे झालं हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मग जे आपली बेसची बेसिसिटी असते, आता बघा काय म्हणतोय हे एकदम लक्ष द्यायला, की बेसिसिटी ऑफ बेस is directly proportional to the stability of conjugate acid. म्हणजे एखादा बेसची बेसिसिटी कशी जास्त ठरवली जाते, त्याच्या कॉन्जुगेट ऍसिडच्या स्टेबिलिटी वरून. आता वर जर बघितलं आपण, तर हा सगळ्यात जास्त स्टेबल कॉन्जुगेट बेस आहे, सॉरी ऍसिड आहे. तर हे काय होईल, सगळ्यात जास्त बेसिक होईल. काय होईल, बेसिक होईल. बरोबर. तर मग बघा एक्झाम्पल मध्ये बघू आपण. आता ही झाली स्टॅबिलिटी. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी लिहितो इथं CH3 NH2, त्याच्यानंतर आहे CH3 NH3. ठीक आहे, याच्याकडे एक लोन पेअर आहे, याच्याकडे एक लोन. या दोघात जर मी तुम्हाला विचारलं की मोस्ट बेसिक कोण आहे किंवा कोणाची बेसिसिटी जास्त आहे, तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे. बघा, याच्याकडं एक अल्काइल ग्रुप आहे, म्हणजे प्लस आहे 1 आहे. याच्याकडे काय आहे, प्लस आहे 2 आहेत. याच्याकडे किती आहेत, 2 प्लस आहे. ठीक आहे, मग ज्याच्याकडे जास्त प्लस आहे, ठीक आहे, ज्याच्याकडे जास्त प्लस आहे त्याची बेसिसिटी कशी जास्त. अजून दुसरी डेफिनेशन काय लिहू शकतो आपण, जी स्टेबिलिटी ऑफ कॉन्जुगेट ऍसिड असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला असते, प्लस आय ग्रुप्स, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला असते, तर मायनस आय ग्रुप्सला असते. ठीक आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं नायट्रोजन आहे. आता हे नायट्रोजन आहे, ह्याच्याकडे देणारा ग्रुप आहे. नायट्रोजनची लोन पेअर कधी देईल, तर हा ह्याला पुश करत असेल. काय करावं लागेल, त्याला पुश करावं लागेल. पुश केल्याच्या नंतर नायट्रोजन काय करतो, स्वतःची लोन पेअर दुसऱ्याला डोनेट करत असतो. पण जर हाच जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आला किंवा मायनस आय ग्रुप आला, तर ते काय करेल, जे पुश करत होतं त्याला काय करतो, पुल करतो. पुल केल्याच्या नंतर नायट्रोजन काय इलेक्ट्रॉनची पेअर देणारच नाही. ठीक आहे, म्हणजे त्याची बेसिसिटी कशी होईल, कमी होईल. ठीक आहे, हे लक्षात आलं का. बघा, क्लासिफिकेशन आणि बेसिसिटी. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं की जे बेस आहेत, 2 मीडियम मध्ये बघतो आपण. एक अक्वस मीडियम मध्ये बघतो बेसिसिटीची ऑर्डर, जे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी किंवा अमोनिया असेल त्याची, आणि दुसरी असते अक्वस मीडियम मध्ये. ते अक्वस आणि गॅसियस मीडियम, 2 मीडियम मध्ये बघत असतो, त्याच्या थोडेसे ऑर्डर चेंज होतो. ठीक आहे, तर नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.